जयंत पाटील आणि आव्हाड यांची रात्री शिंदेंसोबत बैठक पार पडली आहे। 2 दिवसापूर्वीच जयंत पाटील यांनी फडणवीसांशी चर्चा केली। फडणवीसांनंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे। अर्थ खात्यावरून शिंदे विरोधी भूमिकेत आहेत अशी माहिती समोर आली आहे आणि त्यामुळेच या बैठकीला महत्त्व आहे। तर पवारांची राष्ट्रवादी सत्तेत गेल्यास जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं जाण्याबद्दल सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे। मला स्वतःला असं वाटतं की वृत्त कल्पोकलित निराधार आहे। याचं कारण असं की आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत, अशा वेळेला इतर पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं ते म्हणतील असं मला स्वतःला का वाटत नाही। ते एक त्यांच्या पद्धतीने एक वेगळ्या राजकारण करणारे एक ते व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे आपल्या मित्र पक्षाला काय मिळू नये किंवा काय मिळावं या बाबतीमध्ये ते कधी बोलले आहेत असं मला गेल्या 3 वर्षामध्ये कधी जाणवलेलं नाही। त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही। एक आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार आहे। ची मागणी आहे म्हणूनच आम्ही म्हटलं या विषयावरती की आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत। आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली एक कोर ग्रुपचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छित आहे। आम्हाला भेट दिल्यानंतर आम्ही या विषयावरती आणि इतर अनेक बाबींवरती आम्हाला चर्चा करायची आहे। त्याला नक्की त्या विषयावरती आम्ही चर्चा करू। किती आग्रही आहात तुम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष? अर्थ खातं मागण्यासंदर्भात आम्ही ज्याला भेटणार आहोत याचा अर्थ स्पष्ट आहे। असा घमासांचा कधीच प्रश्न येत नाही। काही जर वाटलं तर माननीय सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी बोलतील, घमासान करण्याचा काही प्रश्न नाही आहे। आमच्याकडे संवाद आहे, सुनेत्रा वहिनींना मोठं स्थान आहे आमच्याकडे, त्यामुळं देवेंद्रजीशी चर्चा करून निर्णय होईल। कोण कुणाला भेटतायत त्यावरून मी जर उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून आलो माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी तर त्याचा अर्थ असा काय की मी भाजपमध्ये चाललो। मी जर शिंदेना भेटून आलो त्याचा अर्थ असा काढायचा काय? सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे काम असतात, कोणी त्या कामासाठी मिळत असतो। अरे विकासाच्या संदर्भात आम्हाला काही कामं करायची की नाही, मतदारसंघातल्या कामासाठी कुणाकडे जाणार? राज्यपालाकडे जाऊ आम्ही की आता डायरेक्ट चीफ जस्टिसकडे जाऊ की आमचे कामं करा म्हणून या भेटीच्या मागचा कुठलाही दुहेरी अर्थ काढण्यापेक्षा कल ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं, फ्री बर्ड्स है।